चिकन फ्राईड राईसची जबरदस्त अशी रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। जेव्हा तुम्हाला चिकन फ्राईड राईस खायची असेल तर हेल्दी आणि टेस्टी घरीच बनवून खा आणि तुम्हाला जो चव आहे ना तो तुम्ही विसरणार नाही। तर चला बनवूया चिकन फ्राईड राईस। यासाठी मी 250 ग्राम बोनलेस चिकनचे 1 इंच तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहे। त्यामध्ये टाकत आहे मी मीठ चवीनुसार, 1/4 टीस्पून हळद, हाफ टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1/4 टीस्पून गरम मसाला पावडर आणि थोडंसं फूड कलर टाकलेलं आहे, 1 पिंच, आणि मिक्स करून घेऊया। आणि आपण चांगल्या प्रकारे इथे मिक्स केल्यानंतर याला साईडला ठेवूया। त्यानंतर आपण एक कढाई गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये टाकूया 1 टीस्पून ऑइल आणि त्यामध्ये आपण अंडा एक फोडून टाकून घेऊया आणि अंड्याला आपण इथे तोडून घेऊया। थोडंसं मीठ हवं असेल तर तुम्ही अंड्यावरती टाकून घ्या आणि याला आपण स्क्रम्बल इथे करून घेऊया। अंडा स्क्रम्बल करून घेतलेला आहे तर चला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढाईमध्ये आपण टाकूया 1 टेबलस्पून तेल आणि त्यामध्ये आपण चिकनला फ्राय करून घेऊया। तर जो आपण मसाला लावून घेतलेला होता चिकनला तो मसाला आपण मस्त असा मॅरिनेट झालेला आहे। तर आता चिकनला आपण इथे मिक्स करून घेऊया। पहिले 1 मिनिट परतून घेऊया हाय फ्लेमवरती। 1 मिनिट हाय फ्लेमवरती परतल्यानंतर लो फ्लेमवरती आपण शिजवून घेऊया चिकन शिजेपर्यंत, कमीत कमी 7 ते 8 मिनिटं। आणि चिकनला सुद्धा आपण इथे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढाईमध्ये आपण टाकूया 1.5 टेबलस्पून तेल। तेल चांगले गरम करून घेऊया आणि त्यामध्ये टाकूया 1 टीस्पून भरून आलं आणि लसूण बारीक कट केलेलं, कारण याचा टेस्ट फ्राईड राईस मध्ये खूप छान येतो। काही सेकंदासाठी आपण इथे सॉटे करून घेऊया आणि त्यानंतर आपण टाकूया स्प्रिंग अनियनचा व्हाईट पार्ट आणि त्याबरोबर गाजर, शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची घेतलेली आहे आणि त्याबरोबर बीन्स टाकलेला आहे मी यामध्ये। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या इथे टाकू शकता। जर तुमच्याकडे पत्ता गोबी असेल तर जरूर टाका, त्याचाही टेस्ट फ्राईड राईस मध्ये खूप छान येतो। मिक्स करून घेऊया आणि 2 मिनिटं आपण इथे परतून घेऊया। 2 मिनिटं परतल्यानंतर आपण इथे बॉईल केलेले राईस टाकूया। तर मीठ टाकून इथे मी राईसला बॉईल करून घेतलेलं होतं बासमती राईस जे आहे 1 ग्लास। त्यावर टाकूया 1 टीस्पून ग्रीन चिली सॉस, 1 टेबलस्पून टाकूया ब्लॅक सोया सॉस। त्याबरोबर आपण यामध्ये टाकूया काळी मिरी पावडर हाफ टीस्पून, मीठ टाकूया थोडंसं चवीनुसार, कारण भाज्यामध्ये आपण मीठ नव्हतं वापरलेलं। त्याबरोबर आपण टाकूया हाफ टीस्पून रेड चिली फ्लेक्स आणि 1 टीस्पून आपण यामध्ये टाकूया शेजवान चटणी आणि 1 टीस्पून आपण यामध्ये टाकूया रेड चिली सॉस। त्याबरोबर फ्राय केलेले चिकन आपण यामध्ये टाकून घेऊया आणि जो अंडा आपण फेटून घेतलेला होता तो अंडा आपण यामध्ये टाकून घेऊया आणि स्प्रिंग अनियनचा ग्रीन पार्ट आपण यावरती टाकून घेऊया। तर हिरवी पाती कांद्याची पाती घेतलेली होती त्याचा ग्रीन पार्ट मी इथे टाकून घेतलेला आहे। आता चांगल्या प्रकारे हाय फ्लेमवरती आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण जेवढा चांगला हे टॉस होईल सगळे मसाले राईसमध्ये मिळतील ना तर खूप छान आपली ही फ्राईड राईस जी आहे ती रेडी होणार आहे। तर बाहेरची फ्राईड राईस खाण्यापेक्षा घरच्या घरी बनवा, सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे। खाण्यामध्ये खूप टेस्टी अशी ही चिकनची फ्राईड राईस जी आहे ना ती रेडी होते। तर हे बघा चांगल्या प्रकारे आपल्या राईसमध्ये सगळं मिक्स झालेलं आहे आणि ही जबरदस्त अशी आपली ही चिकन फ्राईड राईसची रेसिपी जी आहे ती झालेली आहे रेडी। तर हे बघा तुम्ही जसं पाहत असाल एकदम मस्त असं टॉसअप आपण करून घेतलेलं आहे आणि ही खूप टेस्टी अशी बाहेरच्या पेक्षा सुद्धा टेस्टी अशी फ्राईड राईस जर तुम्हाला तयार करायची असेल तर नक्की अशा प्रकारे बनवा। नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी। आय होप तुम्हाला ही फ्राईड राईसची रेसिपी जी आहे ना ती आवडली असेल। आणि गरमागरम सर्व करून घेतलेला आहे, गार्निश केलेला आहे या आपण इथे हिरव्या कांद्याबरोबर। तर जेव्हाही तुम्हाला पावसाळ्यामध्ये बाहेरची फ्राईड राईस खाण्याचं मन असेल तर नक्की अशा प्रकारे बनवा आणि एन्जॉय करा ही फ्राईड राईसची रेसिपी। थँक्स फॉर वॉचिंग, हॅव अ गुड डे। अजून माझ्या चॅनलवरती नवीन नवीन रेसिपीज जी आहे ती मी अपलोड केलेली आहे, तर ते सुद्धा पहा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी।